मिरज शहरातील महात्मा फुले कॉलनी वैरण बाजार परिसरात दररोज स्वच्छता करा अन्यथा वैरण बाजार येथील कचरा महानगरपालिकेसमोर फेकू. वंचित बहुजन आघाडी आक्रमक. मिरज येथील महात्मा फुले कॉलनी परिसरात दररोज वैरण बाजार भरवला जातो. या बाजारामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर तीव्र दुर्गंधी पसरलेली असते. जनावरांचे शेण, कचरा व इतर घाण रस्त्यावर तसेच परिसरात पडलेली राहते. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेमुळे ढास, माशा वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा विशेष त्रास होत असून विविध आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील स्वच्छता व स्वास्थ्य धोक्यात आले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. वैरण बाजार परिसरात नियमित साफसफाई करणे, शेण व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, फवारणी, ढास प्रतिबंधक औषध करणे तसेच आवश्यक आरोग्य व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आपण या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा अन्यथा महानगरपालिकेसमोर कचरा फेको असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज शहरकडून रोहित कांबळे, शुभम होवाळे, प्रथमेश माने, दस्तगीर गोलंदाज, रामभाऊ वाघमारे, सुनील गवळी, महादेव अधुरे आदी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने वैरण बाजार करता काही सुधारणा केलेली नाही आणि वैरण बाजार करता जनावराला प्याचे पाण्याची सोय नाही, लोटायची सोय नाही, साफसफाईची सोय नाही. एवढे असताना सुद्धा नगरपालिकेत आणि कामगार कोणीकडे फिरत नाही आणि टेंडरदार बी येत नाही. हे नगरपालिकेला सूचना आहे की साफसफाई करायला पाहिजे. नाही साफसफाई केली तरी नगरपालिकेच्या समोर हे सगळं कचरा भरून टाकता येईल. सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी रोहित कांबळे, वंचित बहुजन आघाडी मिरज शहर. आपण आता पाहिलं आहे की व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सुरुवातीपासून जे दाखवलेलं आहे ते आमचे महात्मा फुले कॉलनी. या महात्मा फुले कॉलनीपासून बरेच वर्ष झाले तिथं घाणीचं साम्राज्य आणि जनावरांचं मलमूत्र जे आहे ते आपल्या वयोवृद्ध वयस्कर पुरुषांना आणि महिलांनी त्याचा त्रास होत आहे आणि लहान मुलांनी पण याचा त्रास होत आहे. तर इथं जे मलमूत्र आहे किंवा त्याचं शेणखत आहे जे त्याच्यामुळे जे होणारे ढास आहेत त्या ढासेमुळं लोक आजारी पडत आहेत. तर महापालिकेला आम्ही विनंती करतो की दर 2 दिवसानं तुम्ही इथं औषध फवारणी करावी की जेणेकरून इथल्या जे रहिवासी परिसर जे राहतात त्यांना त्याचा त्रास होता कामा नाही.